मुंबईमध्ये महाविकास आघाडीने जोरदार कामगिरी करत 6 पैकी 4 जागांवर विजय मिळवलेला आहे। तर महायुतीकडून पियुष गोयल आणि रवींद्र वायकर वगळता सर्वच उमेदवारांचा दारुण पराभव झालाय। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मुंबईत महाविकास आघाडीची जोरदार कामगिरी। मुंबईच्या 6 पैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचा विजय। मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार कामगिरी करत दमदार विजय मिळवला। महायुतीला केवळ 2 जागांवर यश मिळालंय। उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल विजयी झालेत, तर उत्तर पश्चिम मुंबईमधून शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांचा विजय झाला। मुंबईमध्ये कुणाचा कुठे विजय झाला एक नजर टाकूया। दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी झाले। दक्षिण मध्य मुंबईमध्ये ठाकरे गटाचे अनिल देसाई, उत्तर मुंबईमधून भाजपचे पियुष गोयल, उत्तर पूर्व मुंबईमधून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील, उत्तर मध्य मुंबईमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे विजयी झाले। मुंबईतील 6 जागांपैकी 4 जागा या ठाकरेंनी लढवल्या होत्या, त्यापैकी 3 जागांवर त्यांनी विजय मिळवला, तर काँग्रेसने लढवलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर काँग्रेस विजयी झाली। मात्र भाजप आणि शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं। शिवसेनेच्या फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होती, त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसाठी मुंबईकरांचा कौल महत्त्वाचा होता। यामध्ये उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आहे। आमदार फुटले, खासदार फुटले, नेतेही फुटले, पक्ष गेला, चिन्हही गेलं, मात्र मुंबईतील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।